कुरकुरीत वाढायचं हे काय पाक चोराच होते बघा. ऐक हात लागला माझा. असल्या कडक मिरच्या आहे त्यांना सांगतो. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 22 मे 2026 आणि आईला करायची आहे चटणी. आणि आईनं ठेवले मिरच्या वाळ. कशा ठेवल्या त्या बघा, अशा ठेवलं की मिरच्या वाळणार नाही त्या. ही नुसताच स्टव गरम झाला आहे, पण काय मिरच्या अशा ठेवल्या नाही वाळणार. मग मला काहीतरी इथं हातरून वाळ टाकल्या पाहिजे. या अशा ठेवायच्या म्हणजे 4-5 दिवस वाळणार नाही त्या अशा ठेवल्यावर. म्हणजे वाळायला येत्या पण जरा असं कडक कडक झाल्या पाहिजे पाक मिरच्या, तेव्हा ती चटणी चांगली होते. आणि मसाला पण ठेवले वाळत. म्हणजे अजून चटणी करण्यासाठी सामान आणायचं आहे ना. काय 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 लिस्ट करून ठेवल्या घरात आहे. कागद आणतो आणि मिरच्या वाळवतो चांगल्या कडकडीत. ठीक आहे, हे भातोड्याचा कागद आहे लाल, ह्याच्यातच ठेवतो मिरच्या वाळत, म्हणजे खडखडीत वाळतील. हातरतो आता येऊ भातोड्याचा कागद. काय बारका हातरला तरी चालतोय, लय मोठा पण नाही. एवढा चिक्कार झालं बाद झाली. एवढ्यात मावते ते मिरच्या, कारण की मिरच्या लय नाहीत ना, जरासं आहे त्या 2 किलो. तर जास्त मिरच्या असतं का नाही मग खालीच वाळत टाकली असते सगळ्या पसरून. मिरच्या कशा कडक वाळल्या पाहिजे, अशा एकदम कुरकुरीत, म्हणजे चटणी चांगली होती. लय भारी होती चटणी. आईनं ठेवल्या टपात असंच. मग असंच ठेवल्यावर वाळतील का मिरच्या? नाही वाळणार. मिरच्या वाळलेल्या येत्या तरी पण अशा कडकडीत वाळल्या पाहिजे म्हणून ठेवल्या त्या वाळत. हे काय लिस्ट काढून सकाळीच ठेवल्या सगळी चटणीचे. आई म्हणली लिस्ट काढून दे. मग मी आई सांगेल तसं लिस्ट काढली सकाळी. काय काय लिहिले? अर्धा किलो खोबरे, जिरं अर्धा पावशेर, लवंग 25 रुपयाचं, दालचिनी 25 रुपयाचं, मोहरी 20 रुपयाची, हिंग 20 रुपयाची, 6 जिरं 20 रुपयाचं, पानपत्री 20 रुपयाची, हळकुंड 10 रुपयाचं, फुलपात्र फुल 10 रुपयाची. जी फुलं असतात का नाही आपण ते भातात टाकतो ती फुलं, आणि धन पावशेर. एवढं सामान आम्ही चटणीमध्ये टाकतो आहे सगळं एवढं. कारण की आम्ही ह्याच्यापेक्षा जास्त सामान टाकत नाही. दरवर्षी एवढंच टाकतो आम्ही चटणीत. कारण चटणी लय पण तिखट नाही झाली पाहिजे, एकदम अशी साधी चटणी झाली पाहिजे, अशी आम्ही चटणी करतो दरवर्षी. अजून आहे अर्धी बरणी, तरी पण आई 2 किलो करायला लागली चटणी. नाहीतर सगळी चटणी आमच्या घरातली संपली असती की नाही, मग 4-5 किलो चटणी केली असती आईनं. आता थोडीशीच करणार आहे आई. आता आई आल्यावर एवढं सामान आणायला जातो दुकानात. आता गेल्या कामाला बरोबर 11 वाजता येत्या. आता वाजले त्या 10:30. येईल एक अर्ध्या तासात येईल कामावर. की मसाला आणतो. अरे मला कळते की सगळं. हा, चिठ्ठी द्या त्याला. द्या की बरोबर. काय केलेलं बघ. हा, 25 रुपये. ओहो, आणि काय लिहिले? दालचिनी 25 रुपये, हा 20 रुपये, हिंग हा 20 रुपये, हा, हिंगाचं खड, 7 जिरे 20 रुपये, आणि 10 रुपये, हळकुंड 10 रुपये, हा, फुल 10 रुपये, फुल पावशे. फुल म्हणजे काय असतं का ते? ह्याचं अंदाज पैसे खोबऱ्याचं 200 धरा. खोबऱ्याचं 200 रुपये. 25-50 हिशोब कर बरं. रुपये देतो. 600-700 लागतील. 10 रुपये येते काय, हां, आणि हे 300 रुपये होईल का? तेवढ्यात पुरणार नाही का ते? ते पैसे परत येतील 500. किती काढतेस? 500. 500 देतो. 500 मध्ये मसाला येईल काय? 700 रुपये देतो. दूध बी त्यात, सगळंच त्यात. काय राहिलं की परत देतो. बरोबर 600 आहेत बघा. काय नाही, नुसतं खारीचा पुडा राहिला, खारीचा पुडा एक आणा राहिलं तर. पैसे मसाल्यामध्ये राहते का बा, किती राहतात बघा. काय म्हटली? मिरं लिहिले की त्यात? बघ बरं लिहिले का मिरं?
हा लिहिले का मिरं दिसत नाही रे. बघू मिरं आहे का बघू बघ, 10 रुपयाची मिरं. काय मिरं लवंग हिंग ए मिरं कुठं आहे? मिरं नाही लिहिले यात. मग घे की 10 रुपयाचं. थांब देतो. पेन दे पेन आण लिहितो यात मिरं राहिले की यात मला येड्यात काढते. मिरं लिहायचं राहिले यात एवढं लिहिले पण मिरंच राहिले एवढं सगळे लिहिले खरं. मिरं किती लिहू? हे घालायचं नसते, 5 रुपयाचं. फक्त 5 रुपयाचं मिरं. अरे चटणीत पुरेल का? ए, देऊ लवकर. आई म्हणते 5 रुपयाचं मिरं लिहि. आता काय लिहितो इथं मिरं 5 रुपयाचं 5 रुपयाचं झाली सगळी लिस्ट पूर्ण. ही जरा लिहिलंय सगळं. 5 रुपयाचे मिळेल. मिरं 5 रुपये लिहिले त्यात. कधी जाणार आहे? गाडी बाहेर टाक, कटापासून घे, माझी वाट बघत बसणार. फुल फुल तिथे लिहिले 10 रुपये. फुल लिहिले की तिथे 10 रुपये. बदाम कुठे लिहिले? बदाम फुल करायचे. बदाम कशाला लागतं चटणीत टाकाय? अरे फुल म्हणजे काय ओळखायचं का? त्या दुकानदार काय म्हणायचं? कुठलं फुल पाहिजे? त्याला सांगायचं ते फुल फुल भातात टाकतात का नाही फोडणीच्या ते फुल म्हणायचं त्याला. 10 रुपये. हळकुंड 10 रुपये, पानपत्ती 10 रुपये. पानपत्री, हिंग आहे, मोहरे, खडा. हा हिंगाचा खडा सगळे व्यवस्थित लिहून दिले. आई म्हणते मसाला तू नको आणायला जाऊ, पप्पालाच जाऊ दे, कारण की मला काय कळणार नाही म्हणते ना त्यातलं, म्हणजे किती काय काय पैसे मला कळणार नाही म्हणते. मी म्हटलं नको आणतो दे तरी काय ऐका ना, पप्पालाच पाठवले मसाला आणाय. आणि मिरच्या बिरच्या असं वाटा बघायला लागतंय ना घरातलं सगळं. आता काय घरात काय बहीण बिन काय नाही, बहिणीचं पण आहे, तिचं लग्न झालं आहे, त्यामुळं सगळं आता आपल्याला बघायला लागते ना घरातलं. मिरच्या वाळत घातलेल्या आहेत, ते भांडी बाहेर आणून ठेवायची, काय भांडी बाहेर आणून ठेवली आत्ता, सगळं घरातलं काम करतो आपण. कुठलं करत नाही असं नाही, सगळं काम करतो आपण घरातलं. आता दुपारी मी टाकलेल्या मिरच्या बघतो वाळ्या त्या खडखडीत, कुरकुरीत वाळ्या त्या, हे काय पाक चोराच होते बघा, एकदम खडखडीत. सांडगं कसं कुरकुरीत असते तसं झाले ते मिरच्या एकदम कडक. आता याला टपात घालून ठेवतो सगळ्या. टप हे काय खालीच ठेवला आहे टप, म्हणजे आई मसाला बिसाला आणली की उद्या मी चटणी करून आलेलं उद्या सकाळच्या पारे. ऐक हात लागला माझा. असल्या कडक मिरच्या आहे त्यांना सांगतो, हे काय डोळा झण 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 करायला लागला आहे. मला आता साबण आणलं पाहिजे घरातनं, नाहीतर डोळा लाल भडक होईल. चुकून हात लागला आत्ता. कसलं भडबडायला लागलं, हा लय जोरात भडबडायला लागलं. हा पाणी लावलं तर लयच भडकते डोळा. कसा काय हात लावला मलाच काय ना, असा लावला अचानकच लावला रे देवा. हा 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 साबण लावतो तेवढा, लयच भडकायला लागलाय डोळा. साबण पण काय उचलाय गेली की उचलत नाही लवकर, त्रास होतोय, लय त्रास होतोय. मिरचीचा हात कसा लावला मी तेच कळना झाली मला. हा आता बरं वाटायला लागलं. ऐक डोळं उघडलं तरी चणचणायला लागली ती. लय त्रास लय होतोय. खतरनाक आहे त्या मिरच्या आपल्या, लय खतरनाक. मित्रांनो, हा माझा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. चला आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.